ही मॅच प्रेक्षकांना जशी हवी होती तशी मॅच आता ही असेल, कारण दोन्ही संघाच्या तसे ताकदीत खेळाडू आहेत. टफ फाईट मॅच आतापर्यंत झाली नाही, तोपर्यंत ही मॅच होऊ शकते, कारण दोन्ही संघांच्या बॅट्समन बॉलर सेम आहेत, दोघांना सुद्धा माहिती आहे. त्याचमुळे ही मॅच वन साइड मॅच होणार नाही अशी अपेक्षा करतोय. एक चांगली मॅच होणार. गोलंदाजी मार्ग पहिला षटक घेऊन येतं आदेश शेलार, आणि स्ट्राईक एंडला दर्शन व्यापारी, नॉन स्ट्राईक एंडला राकेश व्यापारी. दोन्ही व्यापारी. बलंदाजी मात्र मागच्या टायमाला भारी गेली होती. दर्शन व्यापारीने 25 धावा बनवल्या होत्या, संघाला मॅच जिंकून दिली, आणि तोच आता आला स्ट्राईक एंडला. अरे बापले, अरे बापले. चला चालू करा मॅच. पंच स्पीडअप करा, खूप उशीर घेतात तुम्ही. एका एका मॅचला जर अर्धा तास लागला तर कसा व्हायचा एका इनिंगला. आदेश शेलार, शुभम फिल्डिंग लावला एवढा टाइम. पहिला बॉल दर्शन स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल सोडलाय, वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. आमचे चांगले पंच, मेन पंच प्रशांत भोईर, ते सुद्धा एक क्रिकेटर आहेत चिकनगडकडून. त्यांच्या सुद्धा चांगले पारदर्शक, त्यांनी सुद्धा जिंकल्यात. मॅन ऑफ सिरीजला मोटरसायकल त्यांच्या नावावर आहेत. हा बॉल काय बॉल होता, यॉर्करला बॉल होता, तेवढा चांगला फटका, फक्त ढीक केलं. एकच धाव आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या 2, एक बॉल 2. दर्शन गेलाय, सांगतोय काहीतरी राकेशला, कानमंत्र देण्यात येत आहे. कसं खेळायचंय, कसा बॉल येईल. त्याने एक बॉल खेळलाय, त्याला समजलंय काहीतरी टाकतोय, ते सांगितलं असेल राकेशला. त्याच माइंडने आता राकेश सुद्धा खेळेल, परंतु जोरात मारायचा प्रयत्न. एकच धाव येते या टिकला झोन मध्ये. धावसंख्या जाईल एकने पुढे, 3 धावा. मागच्या एंडला डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव असल्या कारण ही स्ट्राईक रोटेट होते, आणि धावसंख्या 2 बॉल 3. चांगली गोलंदाजी करतोय आता. पहिला बॉल वाईट फेकला होता, नंतर लाईन लेट चांगली टाकतोय. परंतु हा बॉल शॉर्ट पिच बॉलचा पूर्व फायदा घेतलाय दर्शन व्यापारीने. त्याच्या बॅट मधून येतोय लेग साइडला षटकार डीजे. मन करतोच, त्याची खेळाडू वृत्ती तीच आहे. चांगला बॉल आला, तो डिफेंड करतो. अजून एक ब्लास्ट, परंतु संधी असेल तिथे क्षेत्ररक्षण पथ जज करतोय. त्याच्या अवघाच्या बाहेर, त्याच्या डोक्यावरनं अजून एक मोठा बाश. बॅक टू बॅक सेकंड षटकार डीजे. हा बॉल बघूया षटक. हा बॉल लेग ब्रेक, लेग स्टम्प सोडून जातोय. 2 षटकार लागलो आहेत. तिसरा येईल का दर्शनच्या बॅट मधून. धावसंख्या असेल 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय दर्शन व्यापारी. अजून एक लगोपटचा हा तिसरा. काय बॅटिंग केली आहे. लगोपटचे हा 3 षटकार लावलेत. बॅक टू बॅक डीजे.
अजून एक फुलटॉस बॉल, परंतु आता जास्त मोठं काही भेटणार नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये जातोय, एकच धाव आणि एक धावाच्या बरोबर धावसंख्या. पहिला षटक संपतोय, धावा झाल्या त्या धावफलकावर 23 धावा. काय बॅटिंग केली या पहिल्या षटकात, 3 षटकार वसूल केले शॉर्ट पिच बॉलवर. 3 षटकार त्याने लेग साईडला खेचले. काय बॅटिंग केली आहे डीजे. योगेशकडे, शुभम यांचा बंधुराज छोटा, तोच योगेश आलाय. चांगली गोलंदाजी तो करतो. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असेल दर्शन, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आल्यात तोच फलंदाज दर्शन. परंतु कमबॅक करणं हे जाणतात, त्याचमुळे योगेशच्या हातात बॉल दिलाय शुभम याने. 23 धावा तर जमवल्यात. मोठी धावसंख्या उभारेल का, 50+ धावा जातील का 4 षटकाची मॅच. या 4 षटकांमध्ये किती धावा बनवेल. हा बॉल दर्शनसाठी, हा बॉल आला तसा गेला. ऋतिक थोरात असो का कोणी असो, हेच सांगतोय मी मारेल. ऋतिक बोलतात ना त्याला, नाही लक्षात डीजे. योगेश असो या इतर कोणी मला जर चुकीचे बॉल टाकले तर माझं एकच उत्तर असेल 6 धावाचं. तेच सांगत असताना दर्शन व्यापारी पर एकदा थोडंसं फलमत झालंय. रनअप त्याचा चूक द्याय, त्याचमुळे रिटर्न होत आहे. डेट बॉल आम्हाला सांगतात प्रशांत भोईर, पंच म्हणजे मेन पंच. पर एकदा रनवेवर आलाय योगेश थोरात. हा बॉल उडलाय, मागे जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि बॉल गेलाय. बॉल बॉल नवीन बॉल द्यायचा ना, नवीन बॉल द्यायला लागेल ना, जुना आहे त्यांच्याकडे, नवीन आहे ना. त्याला बॉल दिलाय, स्ट्राईक चेंज होईल. राकेश स्ट्राईक एंड येत आहे. धावसंख्या 30, 2 चेंडूने 30 धावा. एक मोठी धावा उभारल्यात. 8 बॉलचा खेळ संपलाय फक्त आणि 30 धावा बनवल्यात त्याच्यामधून. 27 धावा दर्शनच्या आहेत. 30 पैकी 27 धावा दर्शनच्या आहेत. हा बॉल राकेशसाठी. राकेश सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता. शॉर्ट पिच बॉल होता परंतु बॉल मिस करतोय. दर्शन सांगतो त्याला मी मारतोय, तू जरा स्ट्राईक शांत ठेव. असंच काहीतरी कानमंत्र तो द्यायला गेलाय आणि तेच दिलंय. कमबॅक करणं तर जाणतो योगेश. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर एक डिक्लेअर मध्ये गेली आणि डॉट बॉल कमबॅक करतोय, धावा थांबवतोय. 30 धावा झाल्यात. 9 बॉलचा खेळ संपलाय. हा बॉल योगेशचा राकेशसाठी. स्लोवर होता ब्रेक, कॅचची संधी आहे आणि तिथे मात्र शत्रुघ्न जिथे होता तिथेच कॅच गेली आहे, हातात फसलाय. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का लागतोय राकेशच्या स्वरूपात. डीजे कधी हरलच नाही. चार बॉल 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या 30. आता आलाय राकेशच्या जागेवर जगदीश बामरे. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. जुना काळातले फलंदाज येत आहेत मैदानावरती. अंडरम बॉक्सचा क्रिकेटचा काय खेळायचा जगदीश बामरे. तोच बॅटिंग मार्कवर योगेशच्या समोर. हा बॉल चांगला खेळलाय
फटका तर चांगला एकदा प्राप्त होतीये. दुसऱ्या दिवशी कॉल देतो दर्शन, परंतु रोखवतोय, थांबवतोय जगदीश भांबरे त्याला. चांगला कॉल. स्ट्राईक बोलते ठेव जरा खेळ. एक धावाने धावसंख्या 31 आणि शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. धावा झाल्यात 31. चांगली धावसंख्या उभारली आहे आतापर्यंत स्कोर बोर्डवर. दर्शन व्यापारी 27 धावावर खेळलाय. 31 धावेपैकी 27 धावा त्याने बनवल्यात. हा बॉल सोडून दिलाय सांगतोय लेग स्टंपच्या बाहेर आणि तेच जजमेंट चांगला होता. लेग स्टंप सोडून जातोय. वाईट बॉल. अजून एक रन येते. धावसंख्या 32. शेवटचा स्टेंडू टाकत असताना वाईट टाकलाय. थोडस दिशा त्याची लाईन बिघडली. लेग स्टंपच्या बाहेर गेला. हा बॉल योगेशचा सन्मान दिलाय स्ट्राईक ठेवण्याच्या नादात, परंतु हे काय घडलाय. हा ना करता करताच विकेट देतोय. जगदीश भांबरेला परतावा लागेल. डीजे आणि धावसंख्या 32. मला आता फोन येत आहेत प्रेक्षकांचे की सचिन व्यापारीची बॅटिंग कधी बघायला मिळेल. ते सुट्टी घेऊन आलेत प्रेक्षक. बाला दलवी असेल, मयुरेश पाटील असेल, लवेश पाटील असेल, हे कॉल करतात वारंवार का सचिन व्यापारी कधी येईल, आम्हाला त्यांची बॅटिंग बघायची आहे. आम्ही कामावरनं सुट्टी घेऊन आलो आहे त्यांची बॅटिंग बघण्यासाठी. आणि मगाशी 1 डाऊनला आले होते. आता 2 विकेट गेले तरी आले नाही. त्यांना पाठवा अशी त्यांची विनंती होती. आणि गोलंदाजी मार्ग होतोय शुभम थोरात. धावसंख्या 32. आता स्ट्राईक एंडला असेल महेश व्यापारी नवीन फलंदाज. पहिलाच बॉल उडवलाय, परंतु तिथं आदेश पोहोचेल का. थोडासा फिटनेसमुळे आदेश पोहोचला नाही. 1 रन कंप्लीट, परंतु त्याच्या फिटनेसमुळे थोडा फायदा पण झालाय. बॉल अडला आणि 1 रन कंप्लीट झाली. धावसंख्या पुढे जाईल 33. बार 33 धावा झाल्यात. आता स्ट्राईक भेटली आहे दर्शन व्यापारीला. चांगली बॅटिंग करतोय. स्ट्राईक ठेवण्यासाठी त्यांनी मात्र खाऊन खेळला होता, परंतु त्यांचा कॉलिंग झाला नाही जगदीश भांबरे. त्याचमुळे जगदीश भांबरेला रनआउट स्वरूपात परतावा लागला. हा बॉल चांगला मारलाय. खालीच होता तिथेच मात्र क्षेत्ररक्षण करतोय तो योगेश. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव चोटी धाव होईल का. आणि ना बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल 35 धावा. स्ट्राईक कोणाला भेटली आहे दर्शनला, आणि त्याला तेच पाहिजे होता. हा बॉल उडवलाय. जेलची संधी आणि जेलच्या खाली अजून एक चांगला क्षेत्ररक्षण. योगेश आला होता, जेल घेतलाय आणि जो बॅटिंग जो चांगली करत होता तोच परततोय. दर्शन व्यापारी बॅक टू डग आउट. डीजे धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. 35 3 वरती 35 झाल्यात. 3 विकेट गेल्यात. आता आलाय बाळा. हा एक चांगला फलंदाज आहे. ऑफसाईडला बॉल मारलाय. 1 रन कंप्लीट. 2 धावेचा कॉल दिलाय त्याने, परंतु मिसफील्ड आणि धाव बघता बघता येतो चौकार. जय हिंद दोस्तों. तो 2000 प्राइज आहे यज्ञेश व्यापारी यांच्याकडून. आणि हा बॉल सुद्धा 1 रन येते. आणि त्याचबरोबर
विकेट हॅट्रिकसाठी टार्गेट ग्रुप यांच्याकडून 3,000 रुपयाचा कॅश प्राईज कल्पेश साबळे यांच्याकडून आलाय. कोणी विकेट हॅट्रिक घेतली तर टार्गेट ग्रुप यांच्याकडून 3,000चं पारितोषिक कल्पेश साबळे. आणि शुभमचा हा बॉल फुल टॉस बॉल, परंतु जास्त काही करता आला नाहीये महेशला. याचा उचल रे, काय बोलतो. लेग बाईकची 1 रन. पंच आम्हाला सांगतात प्रशांत भोईर. डॉट बॉल सॉरी. षटक संपले. रन झाले ते 39. जय हिंद दोस्तों. अनिल व्यापारी यांच्याकडून कॅश प्राइज बाला यांना 3 षटकारासाठी 2,000 रुपये अनिल व्यापारी यांच्याकडून लागलाय. 3 षटकार जर मारले तर 2,000 रुपये आहेत अनिल व्यापारी यांच्याकडून. आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिक जर झाली तर 500 रुपये आहेत टार्गेट ग्रुप यांच्याकडून कल्पेश साबळे. आणि गोलंदाजी मार्ग आलाय तो श्रेयश. पहिलाच बॉल ऑप्शन बाहेर होता. तेच सांगतात प्रशांत भोईर आम्हाला पंच म्हणजे. व्हाईट बॉल. धावसंख्या 40. धाव बलकावर 3 षटक झालेत आणि धावा झाल्यात 40. हा बॉल ऑफ साइडला मारलाय. लॉंग ऑफ कव्हर करतोय तोपर्यंत एकच धाव. 1 धाव आली आहे. स्ट्राईक आली ते महेशला. धावसंख्या 41. 2,000चा कॅश प्राइज 3 षटकारांना अनिल व्यापारी यांच्याकडून. आणि हा बॉल महेश व्यापारीसाठी कॅश प्राइज होता परंतु जेल इथं झाला नाहीये. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरी धावचा प्रयत्न करतोय बाळा परंतु महेशने रोखवलाय. थांब म्हटलाय. स्ट्राईक ठेवली आहे स्वतःकडेच. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल 43. अजून एक कॅश प्राइज आलाय महेश व्यापारीसाठी. 2 षटकार लगातार मारले तर चिराग याच्याकडून 500 रुपये. एटीएम खुला झालाय. एकीकडे विकेट हॅट्रिक साठी सुद्धा कॅश प्राइज, एकीकडे षटकासाठी सुद्धा कॅश प्राइज. षटकार मारा आणि पैसे जिंका. विकेट घ्या आणि पैसे जिंका. पैसे जिंकण्याची संधी तुमच्याकडे. धावसंख्या झाली 44. श्रेयस वाईट टाकतोय. हा बॉल आता खेचलाय आडव्या बॅटने परंतु तिथं योगेश असणार कारणाच विकेट जाते. पहिली विकेट आली आहे. अजून 2 विकेट घेतल्यावर 500 रुपये भेटतील. श्रेयस याला कॅश घेतली योगेशने. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. पहिला डावातला फलंदाजी मार्गवतोय अजय. हा बॉल व्हाईट बॉल. वारंवार व्हाईट टाकतोय. 1 बॉल टाकतोय नंतर व्हाईट टाकतोय. काहीतरी त्याची लेंथ लाईन काही प्लॅनिंग आहे. फलंदाजाला थोडंसं दम व्हायचं आणि मग बॉल टाकायचं अशी काहीतरी प्लॅनिंग असेल. अजय आलाय आणि वारंवार कॅश प्राइज इथं लावले जात आहेत दोन्ही संघांवर. हा बॉल स्ट्राईक गेलाय बाळा परंतु अजय निघलाय आणि 1 धाव कंप्लीट. बघता बघता 1 धाव कंप्लीट झाली आहे. 46 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 1 षटकार जरी मारला तरी कॅश प्राइज लावलाय 200 रुपये.
चिराग बांगर याच्याकडून बाला यांना एक षटकार सुद्धा लावला तरी 200 रुपये भेटतील चिराग बांगर यांच्याकडून बाला यांना 200 रुपये. फुलटॉस बॉल खाली होता एक टप्पा पडल्यानंतर धावसंख्या 1 कंप्लीट होतीये. दुसरा स्ट्राइक गेलाय आणि बघता बघता तो 2 धावा कंप्लीट. चित्ताच्या वेगाने धावलेत दोघींनी फलंदाज. आंखों में इशारे देके या 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 48. शेवटचा बॉल या इनिंग मधला 50 कंप्लीट होईल का? या बॉलवर षटकार लागेल का? 200 रुपयाचा कॅश प्राइस जिंकेल का बाळा मळिक? चिराग बांगर कडून लागलेला हा कॅश प्राइस जिंकण्याची संधी. हा बॉल चापट मारली ऑफ साइडला. क्षेत्ररक्षण तिथे आहे परंतु एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा प्रयत्न पूर्ण झाल्या. 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न करतोय अजय परंतु नाही ठेवले. षटक संपलेत. पंच आम्हाला सांगतायत धावसंख्या झाली 50 आणि जिंकण्यासाठी 51चं टार्गेट. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 51 बनवायचे. मुंबई का किंग कौन? विकू म्हात्रे. प्रणित पाटील, अतुल सर्वेश पाटील, अतुल भोईर, सिद्धेश पाटील दिग्गज संघांमध्ये हा सामना राजूदादा शेलार यांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. छापायचं कॉल काटा आलाय. विघ्नहर्ता डिंगडोंग संघाने नाणेफेकी जिंकली आहे. सॉरी येस विघ्नहर्ता डिंगडोंग. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना देखील खूप रोमांचक सामना पाहायला मिळतोय. ओम त्रिमूर्ती वर्सेस देवेंद्र स्पोर्ट्स या दोन दिग्गज संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत. तर दुपारनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि ऑनलाईन यूट्यूब वाहिनीसोबत जोडले गेलेल्या प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमाने ही स्पर्धा आपण लाईव्ह स्वरूपात मोबाईल सेटवर तसेच TV सेटवर देखील अनुभवताय, एन्जॉय करताय. त्यांचं देखील मनापूर्वक
स्वागत असेल. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण अनुभवतायत. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना ओम त्रिमूर्ती संघाने देवेंद्र स्पोर्ट्स संघाकडून 51 धावसंख्येचं टार्गेट. पहिला चेंडू आणि खूप चांगल्या प्रकारचा फटका. डावपुऱ्या हाताचे फलंदाज ओमच्या बॅट मधून हा दे दनादन षटकार. पहिल्या चेंडूमध्ये आघात केलाय षटकाराने. यावेळेस खडे खडे इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटकारानंतर थोडंसं परिवर्तन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. थोडंसं आखूड टप्प्याचा चेंडू ते मात्र पाहायला मिळाला गोलंदाज महेश कडून. हाफ ट्रॅकर आहे, स्वीकारलाय, फेकून दिलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट तिथं मात्र पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणाला स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केला, थोडंसं जंप केलं, पण खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालंय. सेफ आहे आणि त्याच्याच कारणाने फक्त आणि फक्त एक धाव इथे मात्र मोजावी लागली. नक्कीच संघासाठी धावा वाचवल्या गेलेत. त्या क्षेत्ररक्षकांचा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. परंतु अपेक्षा होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की कॅच घेणं गरजेचं होतं, कारण काय एक चांगला फलंदाजाची कॅच होती. परंतु काय हरकत नाही, 100% एफर्ट देण्याचं काम तिथे मात्र दिलंय. स्कोरिंग मध्ये थोडीशी मिस्टेक आहे. फलंदाजी करत असताना धावा झालेत 51, जिंकण्यासाठी 52 धावसंख्येची गरज. चुकीची दुरुस्ती आहे, थोडंसं समजून घ्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची रंगतदार मॅच. शफल झालेत, चेंडूला फेकून दिले डीप मध्ये. क्षेत्ररक्षक स्वतःच्या हाताला ब्रश होऊन चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 6 धावांसाठी षटकार. आपला निर्णय कळवायचा आहे. विग्नर तर डिंगडॉंग नाणेफेकी जिंकून आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला नाहीये. नशिबाचा षटकार म्हणावा लागेल. झेल कोणाची सोडली आहे? शुभम. ज्या शुभमच्या पहिल्या मॅच मध्ये 4 षटकार मला वाटतं त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. तब्बल 34 धाव संख्येची विस्फोटक केली होती शुभम. त्या शुभमला इथे मात्र जीवदान मिळालंय. चुकी केली आहे त्या प्रेक्षकांनी, चुकीचं प्रायचित्त त्या चेंडूवर 6 धावांनी जरूर झालाय. परंतु ही कॅच खूप महागडा ठरणार आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ हे सातत्याने म्हटलं जातं. पाहूया त्याचा फायदा शुभम. यावेळेस अजून एक मोठा प्रहार. पुन्हा एकदा संधी आहे का? फक्त आणि फक्त बघतच राहिले प्रेक्षकांनी. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. झेल सोडली होती. झेल कोणाची सोडली होती हे मात्र सांगून देत असताना शुभमच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत. प्लीज निर्णय कळवायचा आहे समोरच्या. अजून एक मोठा प्रहार. बॅक टू बॅक तिसरा षटकार. एक चुकी महागात पडली आहे. एक चुकी. पहिल्या षटकाराला झेल सोडली होती, आता मात्र 3 षटकार मोजावे लागलेत. अतुल भोईर निर्णय कळवायचे प्लीज. आम्हाला समोरचा संघ वारंवार विचारतोय, निर्णय कळवा प्लीज. विग्नर तर डिंगडॉंग. फिल्डिंग ओके, थँक्यू. झेल कोणाचा सोडला गेला? शुभमचा. ज्या शुभमच्या पहिल्या मॅच मध्ये 4 षटकार आले होते त्या शुभमचा झेल
सोडला पहिल्या षटकारावर आणि त्यानंतर 3 षटकार इन रो, लगातार 3 षटकार मोजावे लागलेत आणि या षटकारांच्या मदतीने धावसंख्या फलक पहिल्याच षटकामध्ये फ्लाय झाली आहे 25 या आकड्यावर. महागडा ठरलाय. महेश जरूर झेल सोडली गेली, त्यानंतर थोडंसं मनोबल खचावला असेल कदाचित महेशचा आणि त्याचाच परिणाम इथे मात्र भुगतावं लागलाय. पारस आलेत. हाफ ट्रॅकर होता. चेंडू ट्रॅव्हल झालाय शरीरयष्टीवर. डिक्लरच्या माध्यमाने 1 धावसंख्या ऍड होईल. पारसचा चेंडू आता मात्र शुभम साठी. डान्सिंग डाउन द विकेट, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्याच्या समोर आणि इथे मात्र काय करतोय क्षेत्ररक्षक. गोलंदाज करणार तर काय करणार. ज्या शुभमच्या बॅट मधून लगातारचे 3 षटकार आलेत त्याला अजून एक जीवदान दिलंय. ही झेल सोडली नाही तर पूर्णपणे मॅच सोडली आहे. शुभमची कॅच सोडली आहे. पारस चांगली गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस देखील पाहायला मिळतोय. काय होतोय पूर्णपणे क्षेत्ररक्षण. आता क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे मात्र ढासळताना पाहायला मिळतोय. या आधीच्या चेंडूवर कॅच, सिंपल कॅच सोडली, त्यानंतर थोडंसं प्रेशर स्वतःवर जाणून घेतलं, त्यानंतर अलोंग द कार्पेट येणारा चेंडू सहजरित्या मिसफील्ड पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम 4 धावेने. आता मात्र उंचावून खेळणार फटका. अजून एक झेलची संधी. अजून एक झेल ड्रॉप. अजून एक झेल ड्रॉप. पूर्णपणे खांदे झुकलेले पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण करणारा देवेंद्र स्पोर्ट्स संघाकडून वारंवार चुकी करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा ढासळताना जाताना पाहायला मिळतोय. एक चुकीने सर्व बॅकफुटला ढकललाय पूर्ण संघाला. गोलंदाजी चांगली होतीये. दोष मात्र कोणाला देणार. क्षेत्ररक्षक ज्या पारसने पहिल्या चेंडूवर देखील खूप चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु झेल असावी असं जाणवलं होतं महेशला गोलंदाजी करत असताना. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावर. हाफ ट्रॅकर ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा. आता मात्र चुकी होत नाहीये. ज्या शुभमची झेल सोडली होती तोच क्षेत्ररक्षक आता इन ऍक्शन मध्ये. इथे मात्र ओमची खेळी संपुष्टात. बारा चेंडू 19 धावसंख्येची गरज. बॅलन्स आहे सामना दोन्ही संघासाठी. चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच थोडासा अडथळा निर्माण करू शकतो, परंतु एक्झॅक्ट फलंदाज शुभम आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून 2 जीवदान नक्कीच भेटलेत. आता मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडा उंचावा लागेल. अशा प्रकारच्या चुकी केल्यात तर या स्पर्धेला मुकावं लागेल. या स्पर्धेची 365 दिवस वाट आपल्याला पाहावी लागेल. हातावर नियंत्रण नाहीये. त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झालेत. अशा प्रकारे अतिरिक्त 2 धावा धावफलकावर ऍड होतील. क्षेत्ररक्षण टॉप क्लास दाखवावं लागेल. आतापर्यंत खूप साऱ्या चुका पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून.
दर्शन आलेत, फलंदाजी चांगली केली होती. फुलरलेनचा लोवर फुलटो चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण. वारंवार हे क्षेत्ररक्षण ढासळताना त्याचा दर्जा पाहायला मिळाला आणि त्याच्याच जोराने हे धावा इथे मात्र स्कोर बोर्डवर ऍड होताना पाहायला मिळत आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 39 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. आता मात्र एका हाताने खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय बाळाकडून, ज्याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक लावलं गेलं होतं, परंतु त्याचा फायदा त्याला घेता आलं नव्हतं. पुढील चेंडू शफल झालेत, ऑफ साइडला ऑन साइडला खेचून दिले. अजून एक मोठा प्रहार, अजून एक ब्लास्ट. शुभमच्या बॅट मधून हा इनिंग मधला 4था षटकार. Dale. 46 धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 6 धावांची गरज. हाफ ट्रॅकर आहे परंतु मिस टाइम स्ट्रोक. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. शेवटच्या क्षणाला एका धावेसाठी जाऊ दिलाय डिक्लरच्या स्वरूपात. आठ चेंडू आणि 5 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अजूनही सामना बनू शकतो, परंतु फुलरलेनचा चेंडू टाकला तर कशा प्रकारे सामना. आणि काय झेल घेतलाय. चेंडू फक्त आणि फक्त उंची गाठली होती, लांबी कमी होती आणि उंची जास्त, आणि अशा प्रकारे योगेशला मात्र मैदान सोडावं लागतंय. अजून एक हदरा बसतोय. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. विचार केला गेला तर 7 चेंडू 5चं समीकरण, 7-5चं समीकरण. या चेंडूवर जर एखादी विकेट आली, एखादा चांगला चेंडू आला तर शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतो. हलक्या हाताने फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली आहे आणि मग आता समीकरण उरलंय 6 चेंडू 4 धावा. सहा चेंडू 4 धावसंख्येची गरज असताना निर्णायक षटक हाताळण्यासाठी राकेश आलाय. त्यांच्या समोर आहेत आदेश. खूप चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. तेवढ्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील आहे, परंतु चेंडू गॅदर करता आलं नाहीये. आणि रोहन नाईक कडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होते. ते पैसे कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाले. जेवढे षटकार आले तेवढ्यांचं कॅश प्राइज रोहन नाईक यांच्याकडून जमा झालाय. चांगला चेंडू हाताळलाय. मॅच बनू शकते, मॅच बनू शकते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी आपल्याला सहजासहजी पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 3 धावसंख्येची गरज. अशाच प्रकारचे चेंडू जर आले, परंतु एक सेट फलंदाज आहे. इनसाइड आउटचा फटका इथे मात्र, आणि ज्या क्षेत्ररक्षकाकडून
0 रनवर शुभमची झेल सुटली गेली होती. त्याच क्षेत्ररक्षकाने शुभमचा झेल इथं निर्णायक षटणी पकडलाय. आता मात्र मॅच बनलीये. अंडी पांडी टाकल्या अख्ख्या पोण्याने या आणला. खूप चांगल्या प्रकारची मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असताना एक महत्वाचा सेट फलंदाज बाद होऊन परतावलाय. शुभमची विकेट इथे मात्र ज्या क्षेत्ररक्षकाने सोडली होती त्याच क्षेत्ररक्षकाने पकडली आहे. आणि नवीन फलंदाज 3 धावेची गरज असताना संदीप आलेत. 3 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेसिंग. सर्व काही गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांवर अवलंबून आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू इथे मात्र नक्कीच फंबल झाले होते. नक्कीच प्रेशर दोन्ही संघांवर आहे. गोलंदाज खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारतोय. राकेश निर्णायक षटक स्वतःहून आलेत. मी करू शकतो हे सांगून स्वतः गोलंदाजीसाठी आलेत राकेश. आणि काय गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू 3 धाव संख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग, पैसा वसूल मॅच. दोन्ही संघाच्या फासण्या आता फासफूस करतायत. हा चेंडू महत्वाचा असेल. ह्या चेंडूवर एखादा डॉट चेंडू किंवा गडी बाद झाला तर अजून मजा येणार आहे. परंतु पाहूया हा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय गोलंदाज राकेश. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येण्याची शक्यता, परंतु सचिन व्यापारीने केली चूक. ही चुकी कुठेतरी महागड्यात ठरू शकते. आणि इथे मात्र काय घडतोय, पूर्ण काय सर्व काही या चेंडूवर पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. म्हणजे जिंकण्यासाठी 1 चेंडू 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. सामना होता कुठे, सामना झुकलाय कुठे. प्रेक्षकांना मॅच आवडली असती तर टाळ्या होऊन जाऊ दे. पैसा वसूल मॅच पाहायला मिळतीये. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी राकेश साकारतोय. एक चेंडू एक चेंडू 2 धावा कंपल्सरी. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी. पाहूया या चेंडूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि प्रेशर आणि प्रेशर. पैसा वसूल मॅच. काय मॅच रंगली आहे. अजूनही संधी आहे. अजूनही संधी दोन्ही संघाकडे. दोन्ही संघासाठी बॅलन्स मॅच आहे. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु थोडीशी एक चूक ही महागात पडू शकते. नक्कीच प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. जर कॅचेस सोडल्या नसत्या तर काय झालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. धन्यवाद. बस. आणि हुकला तर मुकला अशी परिस्थिती आता मात्र पाहायला मिळेल. 1 चेंडू 1 धावा कंपल्सरी चेसिंग. खूप चांगल्या प्रकारचा सामना.
चला एवढा टाइम घेऊ नका, स्पीड अप करा. शेवटचा चेंडू, खूप सारा वेळ या चेंडूसाठी घेतला गेलाय. मॅच देखील निर्णायक क्षणामध्ये. शेवटचा चेंडू, आदेश आहेत फलंदाजी करत असताना. राकेश पुन्हा एकदा डाऊन द लेग. आणि जगदीश भांबरे सांगतोय काय केलंय तू. एवढी मॅच काढून निर्णायक क्षणाचा कुठेतरी प्रेशर आणि दडपण या चेंडूवर पाहायला मिळाला.